मनुष्य के अरबालो सदीके के चाय प्रेशिएटम तहे गई अपने मानुसे। सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर शिक्षक वृंद, पालकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर माणूस या विषयावर काही विचार मांडणार आहे। माणूस हा एक विचारशील प्राणी आहे। त्याला विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि चुकीचं बरं ओळखण्याची बुद्धी आहे। ह्या बुद्धीमुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो। पण केवळ शरीराने मोठा असून उपयोग नाही, तर मनानेही मोठं होणं आवश्यक आहे। माणसाला देवाने विचारशक्ती, भावना आणि आत्मा दिलाय। या शक्तींमुळे तो समाज निर्माण करतो, प्रेम करतो, कला संस्कृती वाढवतो, विज्ञान घडवतो। पण याच माणसाकडून आज पृथ्वीचे नुकसानही होते। माणसाची अतिमहत्वाकांक्षा, लालच आणि स्वार्थामुळे आज निसर्ग धोक्यात आला आहे। समाजात असमानता वाढली आहे। आज माणूस चंद्रावर पोहोचलाय, पण शेजाऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याचं विसरलाय। इतकं तंत्रज्ञान प्रगत झालं, पण माणुसकी कुठेतरी हरवली आहे। म्हणूनच आजच्या काळात माणूसपणा टिकवणं हीच खरी गरज आहे। खऱ्या अर्थाने मोठा तोच माणूस असतो जो दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानतो, दुःखात साथ देतो। आपण मोठे घर बांधतो, पण छोट्या मनाने जगतो। पण लक्षात ठेवा, माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणणं हेच खऱ्या माणसाचं लक्षण असावं। शेवटी एकच सांगावंसं वाटतं, जगायला शिका, पण दुसऱ्याला जगू द्या। माणूस व्हा, पण माणुसकी विसरू नका। धन्यवाद।